लोकसभेत अपयश आल्याने विधानसभेच्या निवडणुकीत भाजप सावध झालंय. 2019च्या विधानसभा निवडणुकीत काठावरच्या आमदारांसाठी महाविकास आघाडीमध्ये मतविभागणीसाठी काँग्रेसमध्ये गटबाजी करण्याचा डाव भाजपकडून आखला जातोय. सांगलीत देखील भाजपचा हाच प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलाय. तर जयश्रीताई पाटील यांच्याबद्दल आदर आहे. माजी नगरसेवकांनी 2019च्या निवडणुकीत शब्द दिला होता असे बोलत आहेत, त्यावर योग्य वेळी बोलू असे म्हणून त्यांनी उत्तर देणं टाळलंय. पृथ्वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात संवाद सांगलीसाठी हा कार्यक्रम सुरू केला, याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात 1990 पासून काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. गेल्या 10 वर्षात सांगलीच्या जनतेच्या सेवा केल्या आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली, कमी वेळेत प्रचार केला, पण जनतेने 87,000 मते दिली. पराभव झाला तरी खचलो नाही, काम करत राहिलो. जनतेच्या जोरावर यावर्षी देखील विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे. जयश्रीताई पाटील यांनी देखील विधानसभेची उमेदवारी मागितली आहे, पण लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले, त्यामुळे भाजपचा वाघ जखमी झालाय. त्यांच्याकडून आता महाविकास आघाडीमध्ये गटबाजीची खेळी खेळली जाते. राज्यात ज्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा निसटता विजय झालाय त्या ठिकाणी त्यांच्याकडून ही खेळी खेळली जाते. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत न होता काँग्रेसमध्ये गटबाजीला खतपाणी घालून उमेदवार कसा उभा राहील आणि गटबाजी कशी होईल यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस पक्ष जसा लोकसभेला एकसंघ राहिलाय तसाच विधानसभेला राहील. सांगली विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत नेते योग्य निर्णय घेतील असं मत पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केलंय. मी खरं म्हणजे हा विषय निश्चितपणानं ह्या विषयावर बोलणं हे, कारण हा पक्षांतर्गत विषय, या पक्षांतर्गत विषयावरती आपण बोलू नये म्हणून आमचे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम आणि राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की भाजप अशा पद्धतीनं आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीचे अन्य उमेदवार असतील त्यामध्ये फूट पाडू इच्छिते आणि त्यातून जर का फूट पडली तर इथं काँग्रेसच्या किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला धोका होऊ शकतो आणि पर्यायानं लोकसभेला आपण इथं जो विजय झाला तो विजय हा काँग्रेसच्या एकसंगतेचा होता. त्यामुळं आम्ही त्याबाबत निश्चितपणानं गंभीर आहोत, नेते गंभीर आहेत आणि तुम्ही पाहाल की आम्ही ही येणारी निवडणूक एकजुटीनं एकसंघपणानेच लढवू आणि इथं महाविकास आघाडीचा उमेदवार विजय होईल यात शंका नाही. जर तरचा हा प्रश्न आहे. मला खात्रीच आहे. पाटलांनी सांगितले की जर उमेदवारी त्यांना नाही मिळाली त्यांनी अपोज करतो म्हटलं, त्या पद्धतीने तुम्हाला पण उमेदवारी जरी मिळाली तुम्ही तयारी केली का? मी महाविकास आघाडीचाच उमेदवार असेल याबद्दल मला आत्मविश्वास. त्यांनी असं सांगितलं, मला शब्द दिला होता, तर दिलेला शब्द पृथ्वीराज पाटील यांनी पाळावा आणि मी उभा राहिले, मला मदत करावी. चर्चा झाली होती नाही, यासाठी चर्चा झाली का? मी ह्या प्रश्नावरती मी योग्य वेळेला योग्य ठिकाणी निश्चित बोलेन एवढं ह्या ठिकाणी सांगतो. मी ही निवडणूक निश्चितपणे लढवणार आहे आणि मी महाविकास आघाडीचा उमेदवार असेन यात शंका नाही. कारण गेल्या वेळेला माझा थोडक्यात झालेला जो निसटचा पराभव असेल आणि त्यानंतर 10 वर्ष मी सातत्यानं जनतेच्या सेवेत असेल, पक्षाच्या माध्यमातून जे काही आंदोलनं असतील, जवळपास 300पेक्षा अधिक आंदोलन आणि मोर्चे या माध्यमातून मी लोकांच्या प्रश्न घेऊन लढतोय आणि त्यामुळं मला खात्री आहे की त्या ठिकाणी उमेदवारी मिळायला अडचण होणार नाही. परंतु त्या ठिकाणी माननीय श्रीमती जयश्री वहिनी यांच्याबद्दल मला आदर आहे. आम्ही एका कॉलनीमध्ये अनेक वर्षे राहतोय. मदन भाऊने आम्ही लहानपणी खेळलेलो आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुणीही अशी कुठेही कौटुंबिक किंवा पक्षीय कटुता होऊन देण्याबाबतीतले वक्तव्य करू नयेत आणि यासाठी कुठेही भारतीय जनता पार्टीला फायदा होईल असं आम्ही होऊ देणार नाही, एवढे ग्वाही देतो. उमेदवारी जर नाही